हॅलो हाय. आम्ही सगळेजण रेडी झालोय क्रिसमस आणि लाईट करायला. ये ना दिल्ली. हाय काय? हाय. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? लाईट बघायला. आम्ही लाईट बघायला चाललोय पण कन्फर्म होत नाही कुठे पहिला जायचंय. बघू शकता तुम्ही. नेहमीच आहे आमचं. नेहमीच आहे. प्रभात फेरी. ऑन द वे प्लॅनिंग करायची असते आम्हाला. सवय लागली आहे. झाला का नाही बघून? आयुष्यात तुझं नेट चालणार आहे का? बाहेर चल की चला बाहेर जाऊया. तर आता आमचा इन्स्टावरती एक रील बघून आम्ही आमचा मॅप ठरवलेला आहे कोणता रूट आम्ही जाणार आहोत लाईट बघण्यासाठी लंडनमधील. तर आता सेम ॲज युज्युअल आम्ही जाणार आहोत स्ट्रॅटफर्ड सेंटरवरूनच ट्यूबने आणि डायरेक्ट तिकडेच भेटू. ही माझ्या घरासमोर रोजचीच लाईट असते. आज बघा आता टायमिंग झाला आहे. किती वाजता निघलेलो आम्ही? 4:30 वाजता निघालेलो. आणि अंधार 4:30 वाजता अंधार होतोय. 4 वाजताच हल्ली लंडनमध्ये 4 वाजताच अंधार होतो आणि तुम्ही बघू शकता 4 वाजता किती अंधार आहे. आज वेस्ट हॅम स्टेडियमला वाटतं मॅच आहे आणि ज्या दिवशी मॅच असते तर माझ्याच घरापासून 5 मिनिटावर तिथे वेस्ट हॅम युनायटेड म्हणून स्टेडियम आहे. तर तिथे मग खूप गर्दी असते. तर आज स्टेशनवर वाटतं खूप गर्दी आहे. एवढी गर्दी मॅच असल्यावरच असते. तुम्हाला दाखवतो थांबा आता. ही तर मुंबई लोकल किंवा ठाणा स्टेशन सारखी गर्दी वाटते मला. त्या ब्रिजवर बघा चढायलाच जागा नाहीये. ठाणा स्टेशनला जशी गर्दी असते तशी गर्दी झाली आहे. माझ्या मागे बघू शकता खूप गर्दी आहे. या सगळी पब्लिक गेली वाटतं. स्टेशन खाली झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत ट्यूबने, अंडरग्राउंड ट्यूबने. हर्षदा बघा, हर्षदा फुल तयारीमध्ये आहे. आणि जिनिशाला नको सोडू. ट्रेन मध्ये कुत्रे बघा. आज गर्दी आहे खूप ट्रेन मध्ये. जिनिशा कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? लाइटिंग बघायला चाललो. तर आता आम्हाला इथून चेंज करायचं आहे. जायचं आहे विक्टोरिया लाईन वरून ग्रीन पार्कला जायचं आहे आम्हाला. असा ट्यूब आहे अंडरग्राउंड. कट टू कट ट्रेन थांबते. डायरेक्शन वगैरे असतात जर तुम्ही कन्फ्यूज झाले. अरे चला आता. तर इकडे प्रत्येक स्टेशनला एक लोगो असतो. स्टेप फ्री फ्रॉम प्लॅटफॉर्म किंवा स्टेप फ्री फ्रॉम स्टेशन. तर आय थिंक हे नाही आहे म्हणून इथे स्टेप आहेत. आम्हाला स्टेप चढायचे आहेत आणि हे सगळं अंडरग्राउंडच आहे. अंडरग्राउंडच तुम्ही लाईन चेंज करता. परत आता तुम्हाला इकडे ईस्ट वेस्टच्या ऐवजी साऊथ बाउंड ला जायचं आहे आम्हाला आता. आणि आली आहे ही आता आम्हाला विक्टोरिया लाईन, ज्याच्याने आम्ही फक्त एका स्टॉपवरती पुढच्या स्टॉपवरती उतरायचं आहे.
5 वाजता बघू शकता किती अंधार आहे. आणि इथे स्टेशनवर काहीतरी छोटासा मॅटर झालेला आहे. एक एंट्री बंद केलेली आहे म्हणून या साईडला गर्दी खूप आहे इकडे. काय झालं? This is exit only. So go around, cross the road. Thank you. इकडून जाऊया. हा बघ, म्हणजे न्यू बॉर्न स्ट्रीट टाकला का मी, मला माहिती नाही. नाही त्याने एक स्क्रीनशॉट पण वॉक करून चला एकत्र जाऊ. दिवाळी आहे इकडे. थंडी आता 0 -3 वर टेम्परेचर जातं सुद्धा यावेळी ठेवला आहे. फुल विंटर स्टाईल मध्ये यांचा शॉप्स आहेत इकडे. दिवाळी चालू आहे इकडे. आपल्या इकडे जसं दिवाळीला लाइटिंग लावतात तसं इकडे क्रिसमस मध्ये फुल लाइटिंग. हर्षदा आणि जिनिशा बघा किती एन्जॉय करतायत. खतरनाक गाड्या आलेल्या एक एक. आणि ह्याने डोअर ओपन करण्याची स्टाईलची जस्ट मिस झाली. ऋतिक रोशनचीच एंट्री झाली. ओळखून सांगा ही कोणती गाडी आहे. मी दाखवतोय तुम्हाला. ऍक्च्युली आम्ही आलोय ग्रीन पार्कला. तर इकडे लाइटिंग तर आहेत पण भारी भारी गाड्यांचे शोरूम सुद्धा आहेत. आता रॉल्स रॉयल्स दिसलं तिकडे. अजून एक होता लँड रोवलचं पण इथे शोरूम आहे. ही लाइटिंग बघायला एवढी गर्दी आहे. काय कौतुक आहे बघा. हे चालायला जागा नाही. एंट्री नाही. हा तर आम्ही आलोय लाइटिंग बघायला पण खूप गाड्या दिसल्या भारी भारी एकदम. आणि आता इथे आहे एक फरारीचं शोरूम पण आहे. यांची रेस काय चालू आहे. फुल क्रिसमस सेलिब्रेशन चालू आहे यांचा. लाईट बघायचं सोडून आता मी बघतोय त्या गाड्या. बघू शकता इथे फरारीचं शोरूम आहे. ही बघा रेड ब्युटी बघा. ही आहे रेड फरारी. खतरनाक वाटतं एकदम एवढ्या जवळून बघायला. आणि इथे आहे शोरूम ते बेनलीचा.
फुल एकदम सेक्सी गाड्या आहेत एकदम. ही SUV टाइप मध्ये. ब्युटी. वा, बघा काय लुक आहे गाडीचा. बाप एकदम खतरनाक बोनेटचा शेप आहे. हे पण एन्जॉय करू शकता तुम्ही. इथे आहे बुगाटीचं शोरूम, पण आय थिंक त्यांनी लाईट बंद केल्यात. हे हॉल ऑन हॉप ऑफ बस सुद्धा चालवली जाते क्रिसमस लाईट दाखवण्यासाठी लंडन मध्ये. झालर लाईट बघा इकडे लंडन मध्ये. मग काय बोलता? ती कुठे? सगळ्या रोडला लाइटिंग आहेत. क्रिसमस लाईट बघण्यासाठी फुल क्रेज आहे इकडे. खूप म्हणजे खूप लोक लाइटिंग बघण्यासाठी आज वीकेंड असल्यामुळे बाहेर आहेत. इकडे चालत आहे माझ्याकडे. तिकडे जाऊ नको, गाड्याचे ना. तर आम्ही लाईट बघून चालून चालून एवढं दमलोय की एक बेंच दिसला, तिथे आम्ही बसलोय आता. आणि बसल्यावर एवढा आराम भेटला ना, सुख भेटला एवढं बसल्यावर. तर लाईट बघून बघून आणि फोटो काढून काढून थकलेलो आम्ही. तर आता गर्दी आहे, वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे आज, खूप. चालत आहे. अगं प्रेम करताय ते, प्रेम नको घाबरू, काय नाही करू.
टंकी पिक्चरची आठवण आली. Right here, right now. Sleep, beatbox, repeat. Here we go. एक शॉप आहे हिप्नोटाइज करायचा. एक सेकंदाला हिप्नोटाइज होईल माणूस. ट्रॅफिकल स्क्वेअरचा मार्केट. आणि हीच ती जागा आहे. इथे खूप सारे कार्यक्रम होतात. इंडियन फेस्टिवल किंवा असं इकडे जागा बुक करतात. त्या दिवशी अर्चनाने शूट केलेला तो डान्सचा व्हिडिओ तो पण ह्याच्यातच होता. तर इथे खूप सारे इव्हेंट होत असतात. ट्रॅफिकल स्क्वेअर लंडन मधील इंडियाचे पण खूप सारे इव्हेंट होत असतात इकडे. अरे ला आणि शेवटी मित्रांनो आम्हाला जिकडे यायचं होतं ते दिसलेलं आहे. किती मोठा क्रिसमस ट्री लावलेला आहे बघा.
ॲपल मार्केट हे हँडमेड आर्किटेक्चर आणि डिझाईन आहे. जिनी बाय बाय कर. तर आज चालून चालून खूप दमलेलो आहे पण डाऊन झाली आता. पण शेवटचं ते क्रिसमस ट्री आणि बेल बघून परत एनर्जी आली. जरा भारी वाटलं बघून. आणि डान्स पण होता त्याच्याने एनर्जी. हर्षदाने पण खूप डान्स केला आज. आणि आता आम्ही चाललोय घरी. बघू हर्षदा लवकरच एडिट करेल तो हा व्हिडिओ आणि तुम्हाला शेअर करू आम्ही. थँक्यू. बाय बाय.